नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये. आता इथे आज काही मी माझं डेली रुटीन शेअर करत नाहीये. तर आज मी Amazonवरून काहीतरी ऑनलाईन मागवलं होतं. तर ते काय आहे तेच तुमच्याशी शेअर करते. तर घरामध्ये ना खूप सारे असे कपडे असतात, की त्याला ना शिलाई मारायची असते, उसवलेले कपडे असतात, कधी-कधी फाटलेले कपडे असतात, अल्टरेशन असतं आणि ह्या कपड्यांसाठी जर आपल्या घरामध्ये शिलाई मशीन नसेल ना, तर सतत आपल्याला बाहेर फेऱ्या माराव्या लागतात. बरं असं नाहीये, की एका फेरीमध्ये तो कपडा व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा शिवलाच जाईल किंवा अल्टर केला जाईल. तर पैसे तर पैसे जातात, वेळ जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कपडा पाहिजे तसा शिवून मिळत नाही. आणि म्हणून मग मी विचार केला, की आपण एक छोटीशी मिनी सिविंग मशीन जी पोर्टेबल असते आणि आपण एका छोट्याशा जागेमध्ये देखील ती ठेवू शकतो. तर असा विचार करून मी ही मशीन मागवली. तर ही आहे मिनी सेविंग मशीन. तर आजच्या व्हिडिओमध्ये या मशीनचा मी रिव्ह्यू देणार आहे. म्हणजे ही मशीन आपण घ्यावी का? या मशीनचं काम कसं चालतं? बजेट फ्रेंडली आहे का ती? आणि घ्यावी की न घ्यावी? तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर अनबॉक्सिंग केलेलं आहे या मशीनचं. तर छान असं पॅकिंग आलं होतं. तुम्ही बघू शकता आणि ही मशीन मी साईडला ठेवलेली. त्याच्यातून बरेचसे असे टूल्स निघालेले आहेत. तर मी एक-एक करून दाखवते. पहिलं तर मी ही मशीन काढून घेते. तर छान अशी थर्मोकॉलमध्ये ही मशीन सेफली अशी पॅक करून आलेली आहे. तर त्याच्याच बाजूला ना एक पेडल मिळालेले आहे, जे तुम्ही इलेक्ट्रिकवर जर मशीन चालू करत असाल तर या पेडलचा वापर होतो. आणि दुसरं आहे त्याच्यासोबत चार्जर मिळालेलं आहे. तर ते तुम्ही प्लगला लावून मशीन ही इलेक्ट्रिकवरती म्हणजे इलेक्ट्रिकवरचीच आहे, ही इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. तर त्याच्यावरती ही मशीन आपण चालवू शकतो. तर त्याला ना एक छोटासा कापड देखील दिला होता अटॅच करून आणि त्याच्यावरती छान अशी शिलाई वगैरे दिसत होती. जसं की ही मशीन खूप छान अशी वर्क करते. तर त्या कपड्याचा एक त्यांनी छोटासा असा रिव्ह्यू किंवा डेमो म्हणतात, तर तसं त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. पण जोपर्यंत आपण स्वतः डेमो घेत नाही, तोपर्यंत आपण ही मशीन कशी काम करते ते आपण ठरवू शकत नाही. तर ऑनलाईनचं इथे मला एक पटतं, की कुठलीही गोष्ट जर आपल्याला घ्यायची असेल, तर ती डायरेक्ट आपल्या गळ्यात पडत नाही. त्याचा डेमो वगैरे घेऊन त्याची म्हणजे एक छान अशी टेस्ट घेऊन आपल्याला जर ते पटत असेल, तर आपण ती घेऊ शकतो. आणि आपल्या बजेटमध्ये असेल, तर मग हे बेस्टच आहे. आणि म्हणून मग ऑनलाईन ही अशी आपण एक जर ट्रायल करणार आहोत. ट्रायल म्हणजे मला ही घ्यायचीच होती. पण बघूया आता ह्याचा काय रिव्ह्यू येतोय तो. तर एक छोट्याशा पॅकेटमध्ये हे सगळे धागे निघालेले आहेत. तर वेगवेगळ्या कलरचे आहेत. तर ते 12 कलरचे धागे दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर जे सुई असते आपण हाताने शिवायची, तर तशा प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या सुया दिलेल्या आहेत. बॉबिन केस दिलेले आहेत. जवळपास त्यांनी 4 ते 5 दिलेले आहेत आणि हे कटर म्हणजे ज्याला आपण कैची म्हणतो, तर ती देखील दिलेली आहे. त्याच्यानंतर असं कापड वगैरे जर आपल्याला काही उसवायचं असेल, तर त्या टाईपची एक सुई त्यांनी दिलेली, तर त्याने आपण सहजपणे कापड उसवू शकतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे धागे आहेत त्याच्यानंतर हां, मशीनच्या 2 सुया त्यांनी दिलेल्या आहेत आणि हे जे ब्लॅक कलरचं दिसतंय तर एक पेडल आहे. हे पेडल आहे मी हातात घेतलेलं आणि दुसरं आहे चार्जर. जे तुम्ही एका स्विचमध्ये टाकून बटन चालू करून मशीन चालू करू शकता. तर आता ह्याला मी कनेक्ट करते. तर तिथे 2 असे होल दिलेले आहेत. तर एका होलमध्ये आपल्याला पेडलचं टाकायचं आहे आणि दुसऱ्या होलमध्ये आपल्याला हे जे चार्जर आहे ते कनेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण कनेक्ट करू शकतो. आता ही जी मशीन आहे ही एकदम छोटीशी आहे, दिसायला इतकी क्यूट दिसते ना आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या मशीनला जे वायर दिलेले आहेत म्हणजे ह्या पेडलचे आणि चार्जरचे, तर ते जास्त काही मोठे नाहीये. तर आपल्याला एक छानसा असा मोठा टेबल घेऊन त्याच्यावरती ते जवळ कुठे स्विच बोर्ड असेल तर तिथे कनेक्ट करावं लागतं. पण आता माझ्याकडे इतका मोठा टेबल म्हणजे आहे टेबल, पण त्याच्यावरती ऑलरेडी भरपूर असं सामान वगैरे आहे, लॅपटॉप वगैरे. त्याच्यामुळे मग मी काय केलं, इथे जवळच्या जवळ चेअर आहे, तर त्याच्यावरतीच मी आता ह्याचा ट्रायल घेते. आणि हां, याच्यासोबत एक छोटासा मिनी टेबल सुद्धा त्यांनी आपल्याला प्रोव्हाईड केलाय दिलेला आहे. तर हा बघा, हा अशा पद्धतीने आपण अटॅच करू शकतो. तर हा व्यवस्थित मी लावला नाही, तर ह्याला दुसऱ्या साईडला देखील अशा पद्धतीचे स्टँड होते. तर ते मी ओपन करून घेते आणि व्यवस्थित हा आता टेबल याला लावून घेते. तुम्ही हे काम बसून देखील करू शकता किंवा मग टेबलवर ही मशीन ठेवून देखील करू शकता. तर इतकं छान असं ह्या मशीनचं सगळं जे टूल्स वगैरे दिलेले आहेत आणि इतकी छान ही अशी मशीन दिसते.
पण आता बघूया ही मशीन तशी काम करते का. तर आता हे जे याला जे कापड अटॅच होतं ना, तर ते पहिलं मी काढून घेते. सध्या मी काहीही कनेक्ट केलेले नाहीये. हा चार्जर मला स्विच बोर्डला लावायचा आहे आणि चालू करायचं आहे. तर सध्या मी ही मशीनची जी काही असं फंक्शन्स आहेत, तर ते थोडंसं बारकाईने बघून घेते. आणि आणखीन एक, तर या मशीनसोबत एक मॅन्युअल कार्ड देखील मिळालेलं आहे. तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे, की तुम्ही म्हणजे ही मशीन कशी ऑपरेट करू शकता किंवा मग धागा कसा लावू शकता किंवा मग पेडलचा उपयोग, चार्जरचा उपयोग, तर कशा पद्धतीने ही मशीन काम करते. तर हे जर तुम्हाला पाहिजे असेल इन डिटेल तर ह्या मॅन्युअलमध्ये तुम्हाला मिळेल सगळं. तर हे सगळं व्यवस्थित रीड केलं की तुम्हाला ही मशीन ऑपरेट करता येईल. तर मला ह्या मशीनची सध्या खूपच गरज होती आणि ही मशीन घेण्याआधी मी ऑनलाईन खूप सर्च केलं या मशीनचे. खूप सारे रिव्ह्यू बघितले 5 स्टार, 4 स्टार आणि त्यानुसार ही मशीन मी घेतलेली आहे. पण आता 5 स्टार, 4 स्टार जरी दिले असले, तरी पण जोपर्यंत आपण ह्या मशीनला स्वतः हँडल करत नाही, तोपर्यंत आपण ठरवू शकत नाही. तर ही मशीन आता तयार झालेली आहे. आता हिला मी थोडंसं ऑपरेट करून बघते. तर एखादा कापड आपण घ्यायचा किंवा पॅन्ट किंवा शर्ट जे पण काही उसवलेले असेल ते घ्यायचं आणि ट्राय करून बघायचं. तर आता हे मी जेव्हा ट्राय केलं ना, तर मला इथे असं जाणवलं, की ही मशीन ज्यावेळेस मी पेडल ऑन करत होते, त्यावेळेस ना मध्ये-मध्ये ही मशीन थांबत होती. दुसरी गोष्ट, ही मशीन हेवी कापड पटकन घेत नाही. म्हणजे फटाफट ही मशीन रन होत नाही, चालत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटलं, की ही मशीन घेणं म्हणजेच पैसे वेस्ट आहेत. आणि मला नाही वाटत ही मशीन जास्त दिवस अशी काही चालेल म्हणून. या मशीनची किंमत आहे ₹1700, पण मला ही मशीन युजफुल वाटलेली नाही. त्यामुळे मी ही मशीन रिटर्नला देत आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करून सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.